बीडमधील विद्यार्थिनीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र पाहायला मिळते। जिल्हा परिषद शाळेत गैरसोय आणि भ्रष्टाचाराचे आरोप या विद्यार्थिनीनं केलेत। विद्यार्थिनीचं पत्र चांगलंच व्हायरल झाले। सरपंचानं आरोप फेटाळत चौकशीची मागणी केली आहे। अजितदादा पवार यांना मी पत्र लिहिले। माझ्या शाळेसाठी सोय नाही, त्याच्यामुळे मी पत्र लिहिले। काय काय सोय नाहीये? बाथरूम, हँड वॉश, पाण्याची सोय नाहीये, त्याच्यासाठी मी पत्र लिहिले त्यांना की माझ्या शाळेला सोय करतील। त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे। माझ्या शाळेत चांगले ग्राउंड खेळण्यासाठी नाहीये, खेळण्याचे सामान वगैरे नाहीये। म्हणजे आम्ही त्या मुलीची भेट घेणार आहोत आणि आम्ही तिचा सन्मान करणार आहोत की तिला एवढं नॉलेज आहे की आपल्या राज्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, उपमुख्यमंत्री कोण आहेत, हे सगळं तिला माहिती आहे। म्हणजे तिचं चांगल्या दर्जाचं शिक्षण आहे, आमच्या शाळेमध्ये सगळा विकास आहे। पण ठीक आहे, कोणाला तक्रारी असतील तर त्यांनी निपक्षपणे कराव्या, चौकशी करावी आणि आम्ही त्या मुलीची भेट घेऊन हे सगळं जाणून घेणार आहोत की नेमकं काय अडचण काय आहे तिची। धाराशिवच्या उमरगामधील शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची पत्नी उषाताई गायकवाड जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरल्यात। तर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलीनं पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढत आहोत काय, याही वेळेस खरं तर विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार असल्याचं आकांक्षा चौगुले आणि उषाताई गायकवाड यांनी सांगितलं। आत्ताच केसर जवळ गणातून तुम्ही म्हणल्यासारखं फॉर्म भरला आणि महादेवाच्या आशीर्वादानं हा फॉर्म भरले गेलेला आहे आणि नक्कीच जनता सोबत असेल। विकास काम याच मुद्द्यावर आम्ही आत्तापर्यंत लढत आलेलो आहे आणि ह्याच्याही पुढे विकासाचंच धोरण घेऊन आम्ही पुढेही जनसेवाही अविरतपणे चालूच ठेवू। एक कार्यकर्त्याची इच्छा होती, तुम्ही आपण म्हणजे लढवलंच पाहिजे कधी गटात आणि सगळे कार्यकर्ते बरोबर आहेत। आपल्या पक्षश्रेष्ठी जे ठरवलं ते आम्ही करूया आणि जवळजवळ आता 25-30 वर्ष झालं मी शिवसेनेचं म्हणजे काम करते, त्याच्यामुळे मला अनुभव आहे। जे प्रश्न सोडवता येतील शक्य तेवढे जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते सोडवते। पंढरपुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे सगळी सूत्र असून आमदार अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली आहे। 40 वर्षांच्या प्रस्थापित नेत्यांना घरी बसवण्याचं काम आपण या निवडणुकीत करू असा दावा आमदार अभिजित पाटील यांनी केलाय। पंढरपूरमध्ये अभिजित पाटील विरुद्ध परिचारक यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे। माझ्या मतदारसंघातील तसेच पंढरपूर तालुक्यातील 8 जागा आणि माढा मतदारसंघातील माझ्या असणाऱ्या 5 आणि कुर्डू 6 अशा सगळ्या ठिकाणी आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आमची शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचा एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतोय आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ, चांगले आणि कर्तबगार असणारे त्या ठिकाणी उमेदवार, त्यातल्या त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।